या परिस्थितीत तुम्ही आत्ता काल परवा जसं तुम्ही म्हटलं की तुम्ही प्रदेशाध्यक्ष होता, आता आज नवीन प्रदेशाध्यक्ष झाले. दरेकरांचं नाव जोरात चर्चेत होतं आणि दरेकरांना संधी काही मिळाली नाही. काय कारण वाटतं, काय अचानक प्रवीण दरेकर? बघा, आम्ही आमच्या पक्षामधली पद्धत समजून घ्या. अपेक्षा आणि इच्छा असण्यात गैर काहीच नाही. दरेकरजी असतील, अमित साटमजी असतील, अजून 3-4 लोक आमचे सहकारी आहेत, या सगळ्यांची नावं चर्चेत होती. पण अन्य पक्षाप्रमाणे आमच्याकडे काही लॉबी, कोण कुठल्या गटाचा, कोण कोणाच्या जवळचा, यावर निर्णय होत नाहीत. दरेकरजी क्षमतावान आहेतच, दरेकरजींचं कार्यही चांगलं आहे. यावेळेला आम्ही सगळ्यांनी बसून ठरवलं, अमित साटमजींना, ज्यांचा अनुभवी दांडगा आहे, तळागाळापासून वरपर्यंत काम केलेलं आहे, नगरसेवक आमदार म्हणून सुद्धा काम केलेलं आहे, युवा मोर्चापासून जिल्हाध्यक्षापर्यंत काम केलेलं आहे, आणि म्हणून नागरी चळवळीतून आलेलं नेतृत्व आहे, त्याला संधी दिली पाहिजे. याला दरेकरांचंही समर्थन आहे. अगदी. पण आत्ता जसं तुम्ही बोलता उल्लेख केला की दरेकर हे देवेंद्रजींच्या अत्यंत जवळचे मानले जातात, त्यांच्यामुळेच ते पक्षात आले, त्यांच्यामुळे ते वाढले, आणि त्यामुळे रवींद्र चव्हाणांना दिलं ना आता त्यांच्या जवळच्या असलेल्या, आता जरा दुसऱ्या गटाला देऊयात, असं काही? छे. अहो, दरेकरजींच्या पक्षप्रवेशाची पैरवी करणारा मी, त्यामुळे तुम्हाला रेफरन्स म्हणून मी सांगतो. आणि त्यामुळे दरेकरजींनी आल्यानंतर सुद्धा काम उत्तमच केलं. आणि मुळात देवेंद्रजी काही गडगट आहे का, ते आमच्या सगळ्यांचेच नेते आहेत. त्यामुळे तो समज ही गैरसमज आहे. आणि रवींद्र चव्हाणजींनी सुद्धा प्रक्रिया केली, त्यांनी मला त्याला असं काही केलेलं नाही. आणि मुळात अमित साटमही कुठल्या गटाचे नाहीत, हा गैरसमज आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.